हरिओम. भगवान आद्य श्री शंकराचार्य कृत चरपट पंजरिका स्तोत्रम अर्थात भजगोविंदम. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. कोणी कोणाचा नाही. शत्रौ मित्रे पुत्रे बंधौ मा कुरु यत्नं विग्रह संधौ भवसमचित्तः सर्वत्र त्वं वाञ्छस्य चिराद्यदि विष्णुत्वं. शत्रू, मित्र, पुत्र, बांधव यांच्याशी तंटा करू नकोस किंवा सख्य ठेवण्याचा प्रयत्नही करू नकोस. सर्वत्र सदा सर्वदा समभाव ठेवायची इच्छा धर. तुला तत्क्षणी मुक्ती प्राप्त होईल. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी या स्तोत्रात एक एक शब्द फार जपून आणि जाणीवपूर्वक परंतु डोळ्यात अंजन घालणारा असा वापरला आहे. कुटुंबियात, आप्त, इष्ट, नातेवाईक यांच्याशी आणि समाजात आपण कसे वर्तन करावे याचा येथे फार सुरेख उपदेश केलेला आहे. तसेच या स्तोत्राचे एक वेगळे वैशिष्ट्य असे आहे की एखाद्या राष्ट्राने शेजारी आणि एकूणच इतर राष्ट्रांशी संबंध कसे ठेवावेत याची दूरदृष्टी हे स्तोत्र शिकवते. एखाद्याशी आपला मतभेद होतो. मतभेद झाला की दोन्ही बाजूने गप्प बसणे होत नाही. त्यांच्यात वाद, भांडण, तंटा होतो. त्यामुळे मने कलुषित होतात. एवढ्यानेही पुरे होत नाही. ते दोघेही किंवा त्यातील एक कोणीतरी त्याचेच मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतो. ही बळजबरी झुगारून दिली जाते. येथे शत्रुत्व निर्माण होते. यात दोन्ही बाजूने आपापली भूमिका ठाम धरून ठेवली जाते. यात प्रथम शाब्दिक भांडण होते, मग शारीरिक मारामारी आणि नंतर एकमेकांचा काटा काढणे येथपर्यंतही मजल जाते. यात जो हरतो त्याला त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना होते. यामुळे तो मनात दुःख ठेवतो. कधी संधी मिळाली तर किंवा मुद्दाम संधी निर्माण करून त्या हरण्याचा वचपा भरून काढला जातो. पुढील पिढी हे सर्व अनुभवत असते. याचा त्यांच्या ऐन उमेदीत असलेल्या मनावर सखोल परिणाम होतो. त्यामुळे अनेक वेळा हे वैर पिढ्यानपिढ्या टिकते. यात दोन्ही बाजूने नुकसान होत असते. याचा फार दूरगामी वाईट परिणाम होतो. निरोगी स्वच्छ वातावरणात जीवन जगले जात नाही. आता या शत्रुत्वावरून असा समज होईल की म्हणून सर्वांजवळ मैत्री असावी. तर हे लक्षात घ्यावे की शत्रुत्व जितके वाईट आहे तितकीच मैत्रीही निरोगी स्वच्छ वातावरणात जीवन जगू देत नाही. जेव्हा असे लक्षात येते की एखादी व्यक्ती आपल्याच मताची आणि विचारांची आहे, एखाद्या व्यक्तीमधील गुण आपल्याला आवडणारे आहेत, एखाद्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटणारा आहे इत्यादी, या आणि अशा प्रकारच्या कारणांमुळे दोन व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यांची मने जुळून येतात आणि त्यांच्यात मैत्री तयार होते. हे येथेच थांबत नाही. आता हे मित्र एकमेकांना मुद्दामहून भेटू लागतात. त्यांच्या गाठीभेटी नैमित्तिकामधून नियमित आणि पुढे नित्य होऊ लागतात. सुरुवातीला एकमेकांना फक्त कारणपरत्वे भेटणारे मित्र एकमेकांना नियमितपणे सणवार वेळ ठरवून पुढे भेटू लागतात. पुढे तर त्यांना एकमेकांना भेटण्यासाठी कारण असावे लागत नाही की काळ वेळ याचे बंधने राहत नाहीत. जेव्हा त्यांच्या मनात येते तेव्हा ते दुसऱ्याकडे हजर होतात. ते एकमेकांना सुखदुःखामध्ये मदत करू लागतात. एकमेकांना भेटवस्तूंचे आदानप्रदान केले जाते. एकाने दुसऱ्यासाठी केले की दुसरा पहिल्यासाठी 1-2 करतो. त्यामुळे पहिला पुढील वेळी 1-3 करतो आणि म्हणून दुसरा पुढील वेळी 1-4 करतो. हे वाढता वाढता वाढे वाढतच जाते. यात फक्त दुकानदारांची चंगळ होते. आता हे सर्व वाचून तुम्ही म्हणाल की वा, हे तर फारच छान आहे, हेवा करावा अशी ही मैत्री आहे. परंतु यात दोघांनाही निरोगी स्वच्छ वातावरणात जगता येत नाही. एकमेकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत आहेत हेच लक्षात येत नाही. त्यातून एखाद्याच्या लक्षात आले तरी मैत्रीसाठी तिकडे दुर्लक्ष केले जाते. एकमेकांसाठी एकमेक जे जे करतात ते एकमेकांच्या मैत्रीमुळे जगत असतात. अन्यतः ते असे जगले नसते. उदाहरणार्थ, एकाने दुसऱ्याला भेट म्हणून दिलेली वस्तू त्या दुसऱ्याला मुळीच आवडत नसते, परंतु केवळ मित्राने भेट दिली आहे म्हणून ती वस्तू वापरली जाते.
एक दुसऱ्याकडे न कळवता जातो तेव्हा त्या दुसऱ्याला मुळीच वेळ नसतो, परंतु अवेळी आलेल्या मित्राचे स्वागत केले जाते. यात भोग निर्माण होतात, याकडे दुर्लक्ष केले जाते. ते भोग मैत्रीच्या प्रेमासाठी उपभोगले जातात. अनेक वेळेला दोघेही सर्वच बाबतीत आपल्या ताकदीच्या बाहेर जाऊन वर्तन करतात. या दोघांनाही कौटुंबिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक असा सर्वतोपरी भरपूर त्रास होत असतो, परंतु तरीही दोघेही तो त्रास आहे असे मानत नाहीत. मैत्री खातर हे सर्व निमूटपणे सहन केले जाते. शत्रू किंवा मित्र हे घराच्या उंबरठ्या बाहेरचे आहेत. घरातील रक्ताच्या नात्याचे काय? बाळ अगदी लहान असते, रांगायला लागलेले असते. त्या बाळाच्या असे लक्षात येते की आता ते त्याला पाहिजे त्या ठिकाणी स्वतःचे स्वतः रांगत जाऊ शकते. त्याला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू नवीन असते, त्याबद्दल कुतूहल असते. ते बाळ रांगत जाते आणि त्याला पाहिजे ती वस्तू ओढून घेते. तुम्हाला धावपळ करावी लागते आणि बाळाला आवरावे लागते. गोड बोलून त्याच्या हातून वस्तू काढून घ्यावी लागते. पुढे तर ते चालू लागते. तुम्ही त्याचा हात धरून त्याला तुम्हाला पाहिजे तसे चालवता, परंतु लवकरच याला ते कंटाळते आणि ते तुमचा हात सोडून त्याला पाहिजे तसे ते चालू लागते. तुमची धावपळ होते. तुम्ही त्याच्या मागे पळत जाता आणि त्याचा तोल जाऊ नये म्हणून काळजी घेता. तारुण्यात बाळाला मनापासून स्वातंत्र्य हवे असते, परंतु ते संरक्षण, पालन, पोषण, लालन, संवर्धन इत्यादीसाठी तुमच्यावर अवलंबून असते. यास्तव मनातून नाईलाज म्हणून, परंतु नाराजी न दाखवता ते तुमच्या मताला मान तुकवत असते. मनात सतत आपण कधी मोठे होणार याचा विचार करत असते. एकदा का ते त्याच्या पायावर उभे राहिले, स्वतः मिळवू लागले की ते त्याला पाहिजे ते करू लागते. यावेळी तुम्ही अस्वस्थ होता की कालपर्यंत आपल्या ऐकणारा हा बाळ आज अचानक असा का वागतो? खरे पाहता स्वातंत्र्याचा हा झेंडा त्याने रांगायला लागल्यावेळी तुम्हाला दाखवला होता. चालायला लागल्यावर त्याने हाच झेंडा फडकवला होता, परंतु याचे आकलन तुम्हाला झाले नाही, हा तुमचा दोष असतो. ज्यावेळी तुमच्या वृद्धापकाळामुळे त्या बाळाला तुमचे संरक्षण, पालन, पोषण, लालन इत्यादी करायची वेळ येते, तेव्हा तर ते तुम्हाला त्याच्या मताप्रमाणे वागायला लावते. हे बरेच बरे आहे, कारण या पलीकडे कित्येक बाळ आपल्या वृद्ध मातापित्याला वाऱ्यावर सोडतात, त्यांची आबाळ करतात. काहीजण परदेशी दूर निघून जातात, काहीजण वृद्धाश्रमात ठेवतात. रक्ताचे नाते पैसे खर्च करून सांभाळले जाते. रक्ताचे नाते असलेले घरचेही नाहीत आणि तरीही बाहेरचे त्रयस्थही नाहीत. अशांबद्दलही जाणून घेण्यासारखे आहे. बांधव म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही भावबंधनात अडकवता अशी व्यक्ती. त्या व्यक्तीशी तुमचा जन्माने काहीही संबंध नसतो, कारण जन्मदाता, जन्मदाती, लग्नानंतर मुले या पलीकडे आपला कोणाशीही प्रत्यक्ष रक्ताचा संबंध नसतो. तरीही अशांशी जीवन जगताना आपला संबंध येतो. पत्नी खूपच जवळची म्हणजे तिला अर्धांगिनी असेच म्हटले जाते, तरीही तिच्याशी आपले रक्ताचे नाते नसते. सहजीवनाची ती तडजोड असते. त्यात मानसिक, शारीरिक, भावनिक संबंध तयार होतात. इतर नातेवाईक म्हणजे उदाहरणार्थ भाऊ बहीण, चुलत मावस इत्यादी नातेवाईक अप्रत्यक्षपणे आपल्याशी रक्ताने बांधलेले असतात. बाकी सर्व काही ना काही कारणाने इतर असंख्य प्रकारच्या संबंधाने भावना निर्माण होऊन बांधले जातात. हे असे बांधव ती बांधिलकी टिकून असेपर्यंतच बांधले जातात. ही अशी बांधिलकी काही कारण घडून तुटू शकते. घटस्फोट झाला तर औट घटकेची पती-पत्नी एकमेकांना भेटेनाशी होतात, परंतु त्यांची मुले या दोघांनाही आपल्या मातापित्याला भेटतात, कारण ते रक्ताचे नाते असते. बाकी नातेवाईक जरा काही फट झाले की दूर होतात. व्यवहार असेपर्यंत जोडलेले बंध टिकून राहतात. व्यवहार संपला की त्यामुळेच निर्माण झालेले नातेसंबंध संपुष्टात येतात. येथपर्यंत आपण नातेसंबंध जाणून घेतले. या नातेसंबंधांचा जो आपल्या जीवनात शून्यापासून पूर्णापर्यंतचा प्रवास आहे, त्याबद्दल या स्तोत्रात भगवान आद्य श्री शंकराचार्य उपदेश करतात की शत्रू, मित्र, पुत्र, बांधव यांच्याशी तंटा करू नकोस.
किंवा सख्य ठेवण्याचा प्रयत्नही करू नकोस. सर्वत्र सदा सर्वदा समभाव ठेवायची इच्छा धर. तुला तत्क्षणी मुक्ती प्राप्त होईल. काय शिकायचे आहे यापासून? शत्रू किंवा मित्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजचा मित्र उद्याचा शत्रू असू शकतो आणि आजचा मित्र उद्याचा मित्र असतो. यामुळे ज्ञानी असे सांगतात की आपल्याला जे शत्रूलाही सांगायचे नसते ते मित्रालाही सांगू नये. कधीही कितीही काही झाले तरी मित्राशी गळ्यात गळा घालू नये. रक्ताचे संबंध असावेत इतके जवळ येऊ नये. मित्राला मित्र म्हणूनच आणि शत्रूला शत्रू म्हणूनच वागणूक द्यावी. शत्रूला मित्रत्वाची आणि मित्राला शत्रुत्वाची वागणूक कधीही देऊ नये. जो संबंध आहे तोच संबंध जपावा. काही कारणाने शत्रू मित्र झाला तरी उद्या तो पुन्हा शत्रू होऊ शकतो याचे भान असावे. तसेच आजचा मित्र शत्रू झाला तरी उद्या तो पुन्हा मित्र होऊ शकतो याचेही भान असावे. सर्वांशी समभावनेने वर्तन करावे. मुरब्बी राजकारणी विरोधक एकमेकांसमोर आले तर सुहास्य वदने गळाभेट घेतात. एकमेकांच्या घरी जेवणावळी जोडतात. स्वपुत्र झाला तरीही ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे याचा विसर चुकूनही कधीही होऊ देऊ नये. त्याचा जन्म म्हणजे त्याचे संचित संपवण्यासाठी त्याचा त्याने घेतलेला आहे हे सत्य जाणावे. त्यायोगे तुमच्या पतीपत्नीच्या प्रेमाची एक खूण भेट प्रतीक निर्माण झाले आहे इतकेच समाधान मानावे. त्याला त्याच्या पायावर उभे करण्यासाठी नव्हे तर त्याला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी होतील तितके प्रयत्न करावेत. याला सांभाळ, पालन, पोषण, मदत, जबाबदारी इत्यादी कसलीही विरुद्धावली लावू नये. ही न पेलणारी माया आहे. हा भयावह अहंकार आहे हे समजावून घ्यावे. नातेसंबंध फार तकलादू असतात. ते जसे जे आहेत तसेच ते ठेवावेत. त्यात भावनांचा कल्लोळ माजवून जिव्हाळा निर्माण करू नये. उगीचच उसासे टाकू नयेत. याला भेट त्याला भेट असे दौरे करू नयेत. कोठे कामाला गेल्यास नियोजित काम करावे आणि परतीची वाट धरावी. तसेच या बाजूला आलो होतो म्हटले तुझ्याकडे जरा डोकवावे असेही करू नये. याचबरोबर कोणाला काही मदत हवी असल्यास ती सर्व क्षमतेने जरूर करावी. परंतु मदत करून झाली की तेथे क्षणभरही रेंगाळू नये. यात मदत हे आपले कर्तव्य आहे याची जाण असावी. शेजारच्यांना शेजारी असे न म्हणता हिंदी चिनी भाई भाई किंवा पाकिस्तान भारताचा धाकटा भाऊ आहे किंवा श्रीलंकेची पुत्रवत काळजी घेणे भारताचे कर्तव्य आहे या किंवा अशा भावनाविवश धोरणाचा कसा, किती, कोणत्या थराला फज्जा उडाला याचा अत्यंत विदारक वाईट अनुभव भारताने घेतला आहे आणि आज नित्यदिनी तो आणखी महाभयावह होत आहे. तसेच हेही लक्षात घ्यावे की रशिया भारताचा उत्तम शेजारी आहे या धोरणाचाही चांगला अनुभव भारताने घेतला आहे आणि आजही घेत आहे. ओम तत्सत त्वम असि.